आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार बेपत्ता झालेत। बाबू भगरे नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले। बाबू भगरे यांना जवळपास 1 लाखभर मतं मिळाली होती। 1,03,632 अशी त्यांच्या मतांची एक्झॅक्ट संख्या होती। विजयी उमेदवार भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांच्या आडनावामध्ये सामर्थ्य होतं। तिसरी पास असलेले बाबू भगरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। ते नाशिकमधल्या गंगावाडी गावातले रहिवासी आहेत। 10 बाय 10च्या झोपडीवजा घरामध्ये राहतात, मोलमजुरी करतात, मासेमारी करतात, पण उमेदवारांच्या यादीत नावापुढे सर असा उल्लेख केला आणि त्यामुळे बाबू भगरे यांना मोठे मताधिक्य मिळालं। भास्कर भगरे शिक्षक आहेत, पण त्यांच्या नावापुढे सर असा उल्लेख नव्हता। बाबू भगरे यांचं नाव बाबू भगरे असं आहे। आडनावामध्ये साधर्म्य होतं दोन्ही उमेदवारांच्या आणि त्यांच्या नावापुढे सर असं सुद्धा लावलं होतं आणि त्यामुळे बाबू भगरे यांना मोठी मतं मिळाली असावीत अशी ही शंका व्यक्त केली जाते। बाबू भगरे गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। संध्याकाळपर्यंत घरी परत आले नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार देऊ असंही त्यांचे पुत्र रणजित भगरे यांनी सांगितलं। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। प्रांजल, कविता, आपण जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यामध्ये खरं तर मुख्य लढत ही होती। मात्र म्हणजे इथे आपण जर बघितलं तर भास्कर भगरे हे विजयी झालेले आहेत। मात्र ही सर्व परिस्थिती असताना इथे चर्चा होती ती म्हणजे बाबू भगरे सर या नावाची। आपण जर बघितलं तर बाबू भगरे खरं तर हे अपक्ष म्हणून उभे होते। महाविकास आघाडीचे जे विजयी उमेदवार आहे भास्कर भगरे यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेले हे उमेदवार होते आणि त्यांना तब्बल 1,03,600 एवढी मतं ही मिळालेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच राजकीय वर्तुळात खरं तर हा चर्चेचा विषय ठरलेला होता आणि खरं तर या भगरेंची आता प्रतिक्रिया काय आहेत बाबू भगरेंची हे जाणून घेण्यासाठी आपण ते नाशिक शहरातील लेकरर या परिसरामध्ये राहतात आणि तिथे आपण गेलो असता बाबू भगरे जे आहेत ते बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे ते बेपत्ता झाल्याचं इतर कोणी नाही तर त्यांचा मुलगा जो आहे तर रणजित भगरे यांनीच आपल्याला माहिती ही दिलेली आहे। हे भगरे जे आहेत ते अक्षरशः 10 बाय 10च्या झोपडीवजा घरामध्ये ते राहतात। विशेष म्हणजे त्यांच्या नावापुढे जरी उमेदवारांच्या यादीमध्ये सर नाव असलं तरी मात्र ते मोलमजुरी आणि मत्स्य व्यवसाय करतात असं अशी ही देखील माहिती त्यांच्या मुलाने दिलेली आहे। एकंदरीतच म्हणजे आपण जर बघितलं तर ते कुठे गेलेले आहेत हे त्यांचा मुलगा असेल किंवा इतर घरातील कोणालाही माहिती नाही आहेत। विशेष म्हणजे एवढंच नाही तर पूर्ण परिसरामध्ये देखील आपण तिथे फिरलो असता त्यांचे जे शेजारी आहेत त्यांनी देखील आम्हाला म्हटलं की बाबू भगरे हे निवडणूक लढवत होते हे देखील आम्हाला माहीत नव्हतं। मात्र आज सकाळीच आम्हाला कळलं की ते निवडणुकीच्या रिंगणात होते, तशा बातम्या देखील आल्या। त्यामुळे एकंदरीतच आता हे बाबू भगरे हे जे आहेत हे नक्की कुठे आहेत हा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे। कारण 1,03,000 म्हणजे आपण जर बघितलं तर चांगले उमेदवार आहेत की जे निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यांना 1 लाखाचं लीड जे आहे ते घेतील असं वाटत होतं। मात्र ते देखील 50,000चा आकडा हे क्रॉस करू शकले नाहीत। मात्र बाबू भगरे यांना तब्बल 1,03,000 मतंही मिळाली आहेत। विशेष म्हणजे कालच NDTV मराठीशी बोलताना विजयी उमेदवार आहे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी म्हटलेलं होतं की महायुतीचीच ही चाल होती, माझा पराभव करण्यासाठी माझ्याच आडनावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा महायुतीने शोध हा घेतलेला होता असा आरोप खरं तर भास्कर भगरे यांनी देखील केला होता। त्यामुळे एकंदरीतच आता बाबू भगरे हे नक्की कुठे आहेत, ते आउट ऑफ कव्हरेज का झाले आहेत असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत। बाबू भगरे यांच्या कुटुंबियांमध्ये कोण कोण आहे आणि त्यांनी काय आरोप केलेले आहेत, त्यांना तरी कल्पना होती का की बाबू भगरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते? त्यांच्या मुलाशी आपण बोललो असता त्यांच्या मुलाने सांगितलं की प्रचार वगैरे जो आहे तो सुरू होता। बाबू भगरे जे आहेत ते कुठे गेलेत हे आम्हाला सध्या माहीत नाही आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की काही महिन्यांपूर्वीच बाबू भगरे यांच्या मुलाचे निधन हे देखील झालेलं आहे। त्यामुळे बाबू भगरे किंवा त्यांचं कुटुंब आहेत ते फारसं घराबाहेर पडत नाहीत असं देखील त्यांनी जे आहेत आपल्याला माहितीही दिलेली होती। त्यामुळे एकंदरीतच आता आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे कालच निवडणुकीचे निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत। भास्कर भगरे हे निवडून आलेले आहेत। भारती पवार त्या खरं तर केंद्रीय राज्यमंत्री होत्या, त्यांना मोठा धक्का जो आहे तो या निवडणुकीत मिळालेला आहे आणि असं असताना 1,03,000 मतं घेणारे बाबू भगरे हे गायब झाले आहेत, ते बेपत्ता झाल्यामुळे हा खरं तर चर्चेचा विषय जो आहे तो ठरलेला आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रांजल। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये
माजी केंद्रीय मंत्री भारती पवार या निवडणुकीसाठी उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. भास्कर भगरे यांनी या निवडणुकीमध्ये यश मिळवलं आणि भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य सांगणारे बाबू भगरे यांनाही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं, जे कालपासून बेपत्ता झाले. बाबू भगरे यांचे शेजारी जे राहतात त्यांना सुद्धा भगरे हे निवडणुकीसाठी उभे राहिले होते हे माहीत नव्हतं. काय शेजाऱ्यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. बाबू ते घरासमोरच राहणाऱ्या खरं तर एक मावशी आहेत. दुपारची वेळेत घराबाहेर त्या बसल्या आहेत. मावशी, काय बाबू भगरे निवडणुकीला उभे होते माहीत होतं? नाही, हां त्यांचा मुलगा वारेल होता, त्या अख्ख्या गावात कोणालाच माहिती नव्हतं. त्यांचा मुलगा वारलाय? हो, काय मोठा मुलगा का? मोठा मुलगा. कधी वारला तो? आता किती 6-1 महिने झालेच. हां हां हां. बरं, मग हे इलेक्शनला उभे होते माहीत नव्हतं कोणाला? नाही, कोणालाच माहिती नाही. हां हां. मग तुम्हाला कसं कळालं? आम्हाला आता हे बातम्यांवरच, बाकी आम्हाला काहीच माहिती नाही. हां हां. तेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले, त्यांना 1 लाखाहून जास्त मतं मिळाली. आम्हाला काही सांगता येणार नाही, कारण आम्ही त्यांच्या ह्याच्यातच नाही. ते तिकडे, आम्ही इकडे आमच्या घरी. कधीपासून राहतात ते इथे? ते आता पूर्वीपासूनच राहतो, आम्ही राहतो तसं. हां हां. ते काय शेती वगैरे करता का काय? नाही, त्यांना शेती बीती काहीच नाही. हां हां हां. अजून कोणी ते भगरे का? तेवढे एकच आहे? तिकडं आहे ना त्यांचे घर मागं. त्यांचेच आहेत का? बरं बरं. मग काय वाटतंय, गावचा एक माणूस दिंडोरी लोकसभेतून उभा होता, एवढे 1 लाखाहून जास्त मतं मिळाली. पण आता आम्हाला माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही वाटणार आहे. तर बाबू भगरे नेमके कुठे आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न कुटुंबीय करतात. मात्र आज संध्याकाळपर्यंत ते घरी परत आले नाहीत तर आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करू असं त्यांच्या मुलानं सांगितलं.